न्यूज लाइव पर देखते हैं आज की कुछ खास खबर। धुले जिले में विद्यार्थियों से मारपीट प्रकरण में पुलिस कर्मचारी निलंबित। धुले जिले के पालक मंत्री तथा राज्य के ग्राम विकास और महसूल मंत्री विधायक अब्दुल सत्तार इनके धुले जिले के दौरे के दौरान अखिल भारतीय विद्यार्थी परिषद के आंदोलन करते कार्यकर्ताओं से मारपीट करने के संबंध में पुलिस कर्मचारी एच पाटिल इन्हें निलंबित किया गया है। इस प्रकरण में गहराई से जांच कर उचित कार्रवाई के आदेश अब्दुल सत्तार इन्होंने जिला पुलिस अधीक्षक चिन्मय पंडित इन्हें दिए हैं। तो वहीं पंढरपुर मंदिर प्रवेश आंदोलन में शामिल बाला साहेब आम्बेडकर का हिंदू महासभा की ओर से पुष्पमाला डालकर स्वागत किया जाएगा, ऐसा हिंदू महासभा के नेता विवेक बेनोरे इन्होंने बताया। विश्व रत्न बाबा साहेब आम्बेडकर इन्होंने भी कालाराम मंदिर प्रवेश आंदोलन किया था। बाबा साहेब ने हिंदू धर्म के कर्मकांडों पर टीका की है, ना कि हिंदुओं पर। मुळामध्ये मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांचा देवधर्मावरती विश्वास नव्हता, हे जरा चुकीचं म्हणणं आहे। कारण बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मातील कर्मकांडावर आणि अंधश्रद्धेवर टीका केली। स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकच्या काळाराम मंदिराचं मोठं आंदोलन, प्रवेशाचं मोठं आंदोलन उभं केलेलं होतं। माझं एखाद्या माणसाचं वैयक्तिक मत काय असावं आणि त्याचं सामाजिक मत काय असावं, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं मला वाटतं। याचं कारण असं आहे की बाबासाहेबांचा स्वतः बाबासाहेबांचा देवधर्मावर विश्वास होता का नव्हता, ह्याच्यापेक्षा त्यांच्या मागे जो समाज उभारलेला होता त्या समाजाचं काय म्हणणं होतं हे जास्त महत्त्वाचं होतं। आणि हा विचार बाबासाहेबांनी केलेला होता आणि माझ्या मताने तोच विचार ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेला दिसतोय। त्यामुळे आंबेडकरी चळवळीशी फारकत घेणारा हा निर्णय आहे का, हा प्रश्नच मुळात गैरलागू होतोय। कारण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। देवाधर्मावर विश्वास असणं किंवा नसणं आणि जनभावनेचा आदर करून एखादं आंदोलन उभं करणं, ह्या दोन निरनिराळ्या गोष्टी आहेत। मी हिंदू महासभेचा एक कार्यकर्ता म्हणून प्रकाश आंबेडकरांच्या या आंदोलनाचं स्वागत करतो। ज्यावेळेस प्रकाश आंबेडकर पंढरपुरात येतील या आंदोलनासाठी, या आंदोलनापुरतं, त्यावेळेस त्यांचं हार घालून स्वागत करायला मी सर्वात पुढे असेन, असंही मी या प्रसंगी सांगू इच्छितो। आणि हे आंदोलन यशस्वी व्हावं अशी श्री विठ्ठल चरणी प्रार्थना करतो। याचं कारण असं आहे की गेले 6 महिने पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हे बंद आहे आणि या काळामध्ये आषाढी वारी झाली, चैत्र वारी झाली, श्रावण महिना पूर्ण गेला। या श्रावण महिन्यामध्ये असणारे अनेक सण गेले। भाविकांना, वारकऱ्यांना त्यांचं श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठलाचं दर्शन मिळालं नाही। यात राम जन्मभूमीचा जो सोहळा झाला, भूमिपूजन सोहळा झाला, या भूमिपूजन सोहळ्याच्या वेळी आम्हाला किंवा वारकरी भाविकांना विठ्ठलाचं दर्शन मिळालं नाही। हे विठ्ठलाचं दर्शन लवकरात लवकर मिळावं आणि कुणाच्याही आंदोलनामुळे मिळावं। प्रकाश आंबेडकरांच्या आंदोलनामुळे मिळालं तर ते चांगलं नाही आणि माझ्या आंदोलनामुळे मिळालं तर ते चांगलं, असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे। प्रकाश आंबेडकरांनी पंढरपूरला अवश्य यावं। फक्त त्यांनी जी 1 लाख लोकांची जी घोषणा केलेली आहे त्याच्याबद्दल थोडासा विचार करावा। कारण कोरोना काळ सुरू आहे, कोरोनाचं संकट भीषण आहेच आहे।
त्यामुळं 1 लाख लोक घेऊन यायचे का प्रतिकात्मक लोक घेऊन यायचे याचा थोडासा कुठंतरी विचार व्हावा, या निमित्तानं माझं एवढंच म्हणणं आहे। तो वही दूध दर कीमतों की बढ़ोतरी के फैसले में शरद पवार द्वारा हस्तक्षेप कर सरकार को इस फैसले पर मंजूरी प्रदान करने के लिए समझाने का प्रस्ताव स्वाभिमानी शेतकरी संघटना के अध्यक्ष सांसद राजू शेट्टी ने अपने आंदोलन के दौरान व्यक्त किया। दरोडा टाकलेला आहे राज्याच्या तिजोरीवर गेल्या 3 महिन्यामध्ये, आणि काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे की पुन्हा यांना 2 महिने दरोडा टाकायला परवानगी मिळालेली आहे। दररोज 10 लाख लिटर दूध पुन्हा यांचं सरकार खरेदी करणार आहे। माझं सरकारला सांगणं आहे, मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे, जरा डोळं उघडा, मातोश्रीच्या बाहेर पडा आणि महाराष्ट्रामध्ये काय चाललंय हे बघा। या आदिबाबांनी 40 चोर कशा पद्धतीनं लुटा लागले हे बघा। याच्यामध्ये शिवसेनेचे नेते आहेत, याच्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते आहेत, याच्यामध्ये भाजपचे नेते आहेत, याच्यामध्ये काँग्रेसचे नेते आहेत, म्हणजे विरोधी पक्ष सुद्धा याच्यामध्ये सुटलेला नाही। सगळ्यांनी संगनमताने तुम्ही आम्ही मावस भाऊ दोघं मिळून वाटून खाऊ अशा पद्धतीने चाललेलं आहे सगळं, आणि म्हणून याच्याबद्दल कोणी बोलत नाहीत। अरे तुम्ही दररोज 10 लाख लिटर दूध खरेदी करणार, 10 लाख लिटरचे किती झाले पैसे? 2.5 कोटी रुपये, म्हणजे दररोज 25 रुपयाने 2.5 कोटी रुपये सरकारच्या तिजोरीवर पडणार, 2 कोटी रुपये वाहतुकीला जाणार। आणि आम्ही काय सांगतोय? आम्ही सांगतोय आमच्या खात्यावर थेट 5 रुपये खर्च जमा करा, त्याला 2.5 कोटीच खर्च येणार आहे, पण आमच्या खात्यावर नीट येणार आहे। महिन्याला 75 कोटी रुपये खर्च करायला लागलेला आहात, तो निर्णय काल मंत्रिमंडळामध्ये आलेला आहे। ते 75 कोटी या चोरांना न देता आमच्या खात्यावर थेट 5 रुपये प्रमाणात जमा करा, एवढाच आमचं म्हणणं आहे। आणि यासाठी पवार साहेबांनी हस्तक्षेप करावा असं आमचं म्हणणं आहे। आणि मला वाटतं की ते शेतकऱ्यांच्या बाजूने राहतील, बघूया राहतात का नाही ते। त्यापासून एक कार्यक्रम करणार आहे, जोपर्यंत सरकार हा निर्णय बदलत नाही तोपर्यंत गावात कुठलाही मंत्री आला, कुठल्याही पक्षाचा असो, शिवसेनेचा असो, राष्ट्रवादीचा असो की काँग्रेसचा असो, त्याला दुधानं आंघोळ घालूनच त्याचं स्वागत करायचं। जमल काय? तर हे चोर सगळे दूध लुटायला लागलेत, हे माखन चोर आहे। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला है एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।